यानंतरची महत्त्वाची बातमी जळगावमधून। जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरधाव डंपरनं 9 वर्षीय चिमुरड्याला चिरडलं तर अपघातात चिमुरड्याची बहीण आणि मामा जखमी झालेले। या डंपर बाबत नंतर संतप्त जमावानं मोठं पाऊल उचलत डंपर पेटवून दिलेला आहे। अपघातात चिमुकल्याची बहीण मामा जखमी झालेले। योजस धीरज बराटे असं अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचं नाव आहे। जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरधाव डंपरनं दुचाकीला धडक दिली। यात 9 वर्षांच्या चिमुरड्याला चिरडलं तर बहीण आणि मामा हे दोघे जण जखमी आहेत। या अपघातानंतर संतप्त जमावानं डंपर पेटवून दिला, त्यामुळे अजिंठा चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। जळगाव शहरासह परिसरात डंपरमुळे अनेक अपघात होत असून त्यामुळे संतप्त जमावानं डंपर पेटवला असं सांगितलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, जळगावमध्ये डंपरनं चिमुकल्याला चिरडलंय, या डंपरमुळे अनेक अपघात होतात असा स्थानिकांचा रोष आहे, काय नेमकं घडलं? नक्कीच हेबाली, खरं तर जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात जो आहे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने या धडकेत योजस बराटे हा 9 वर्षाचा चिमुरडा जो आहे या घटनेत ठार झालेला आहे। दरम्यान खरं तर योजस जो आहे हा आपल्या मामासोबत जेवढाचं पार्सल आणण्यासाठी जे आहे ते गेलेला होता आणि त्याच वेळेस डंपरने दुचाकीला धडक दिल्याने त्यामध्ये हा खरं तर चिमुरडा चिरडला गेला आणि सोबतच त्याचे मामा आणि त्याची बहीण हे 2 जण जे आहे या घटनेत जखमी झालेले आहेत। गेल्या 5 दिवसापासून जळगाव जिल्ह्यात सातत्याने जे आहे अपघाताची मालिका सुरू आहे, अनेकांचा बळी देखील गेलेला आहे। त्यामुळे संतप्त जमावाने जो आहे या अपघात कसं डंपर जो होता याला पेटवून दिलं असून या घटनेमुळे जे आहे अजिंठा चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झालेले होते। मात्र वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मोठा पोलीस बंदोबस्त सद्यस्थितीमध्ये जे आहे या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर चिमुरड्याला जे आहे ते जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी देखील आता नातेवाईकांचा एक आक्रोश पाहायला मिळतो आहे। मात्र तुर्तास तरी पोलिसांनी या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून अपघाताची मालिका सतत चालू असल्याने जमावाचा संताप जो या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। हेमाली, धन्यवाद मंगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।